94.3 माय FM वर रसिका आहे तुमच्याबरोबर. आणि 4 ते 9 मध्ये नेहमी मी एक नाव सारखं घेत असते. आणि तुम्हाला पण कधीतरी प्रश्न पडला असेल, बाबा ही इतकी केअरवेलचं नाव का घेते है ना. हॅपी इव्हनिंग ब्रॉट यू बाय केअरवेल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर. बरं, हे नाव ज्यांच्यासाठी घेते ते सध्या आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर अभिषेक शिंदे. हॅलो, हाय, कशा आहात? हॅलो, नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अभिषेक शिंदे, रसिका, तुमच्या लाडक्या रसिकासोबत मी आहे लाईव्ह. आणि खरं तर ना, यांच्याशी बोलता बोलता मला हे जाणवलं, फक्त मीच खूप बोलत नाही, ते सुद्धा बोलतात आणि ते मला तितकं चांगल्या वेळी रिस्पॉन्स सुद्धा करत आहेत. आरजे म्हटलं की त्यांच्यासारखं एकदम प्रसंगावधान आलं पाहिजे आणि त्यांच्यासारखं एकदम असे मोके पे चौका मारते आना चाहिए. दॅट्स व्हॉट यू आर आरजे, अदरवाइज देन नॉट अ यूज. राईट. आणि मला असं वाटतं की तुमचे पेशंट तितकेच हॅपी होत असतील ना तुमच्याशी इंटरॅक्ट करून. ॲब्सोल्युटली, मीन्स यू शुड बी ॲज फ्रेंडली ॲज विथ देम. ओके, पेशंटला बोलताना त्यांच्यासोबत बिहेवियर, हातवारे, म्हणजे त्यांना एकदम आपलंसं वाटलं पाहिजे. त्यांच्या मनातली ती आजाराबद्दलची भीती आहे ना, ती गेली पाहिजे. अँड दॅट्स वॉट आय बिलीव्ह इन. बिकॉज ते बरेच जण म्हणतात ना की डॉक्टर तुम्हाला बोलल्यानंतर आमचं अर्धं दुखणं बरं होतं बरं का, तसं व्हायला पाहिजे. असं मला वाटतं की माझं प्रत्येक पेशंटला जर मी तसं बोललो तर माझ्या बोलण्याने जर अर्धं दुखणं बरं होतं असेल तर दॅट इज नथिंग लाईक दॅट. होय, क्या बात आहे. Meanwhile, this amazing track for you. दिलजीत दोसांझ यांचा आवाज आणि डॉक्टर अभिषेक शिंदे यांच्याशी गप्पा आपला सुरू असणार आहे फक्त आणि फक्त माय FM वर, बरं का. ऐकत रहा. हॅपी इव्हनिंग. चलो अच्छा सुनते हैं. हाँ जी, मैं क्या जी, हैप्पी वाली इव्हनिंग आहे. 94.3 माय FM वर रसिका आहे तुमच्याबरोबर आणि शो सुरू आहे हॅपी इव्हनिंग ब्रॉट यू बाय केअरवेल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर. आणि आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर अभिषेक शिंदे सर. डॉक्टर्स बरोबर आपण नेहमी क्वेरी शेअर करतो, राईट. पण आज ना एकदम नॉर्मल डिस्कशन करायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या प्रवासाबद्दल आपण जाणून घेऊयात. जसं तुझा शो एकदम हॅपी इव्हनिंग आहे ना, तसं असं पेशंटला आलं ना, असं एकदम हॅप्पी वाटलं पाहिजे. हॅपी दिस डॉक्टर इज लाईक हॅपी गो लकी काइंड ऑफ थिंग. येस, प्रवासाबद्दल सांगायचं बोललं तर रसिका, मी एक मिडल क्लास फॅमिलीमधून आहे. बिंग प्रीडॉमिनंटली बाय बोथ ऑफ माय पॅरेंट्स आर डॉक्टर्स. माय मॉम इज अ डेंटिस्ट अँड माय father is a general surgeon and he is retired. He served all his life for government and by doing surgeries and by posting here and there. And then because of getting असं म्हणतात ना की डॉक्टरचे पोरं डॉक्टरच होतात, पण तसं काही नाही. मला इंजिनिअरिंग पॅशन होतं माझं, पण समहाऊ माहीत नाही, ज्या वेळेस मी दोन्ही ग्रुप ठेवले होते आणि समहाऊ इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊन पण मला क्लिक झालं नाही. आणि मग देन आय टर्न अप इन टू द मेडिकल फील्ड. आणि मला असं वाटतं की ते माझ्या नशिबात मेडिकल फील्डला यायचं असं लिहिलेलंच होतं, आय गेस. अँड ऑल माय एज्युकेशन आर थ्रू मेरिट, गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज, देन JJ ग्रुप ऑफ हॉस्पिटल मुंबई, देन PD हिंदुजा हॉस्पिटल. पहिल्यापासूनच मला सर्जरीमध्ये खूप जास्त आवड होती. बिंग वडील सर्जन आहेत, त्यांना सर्जरी करताना बघितलं आहे. आणि सर्जरीमधले जे काय म्हणतात त्याला, जो पेन रिलीफ आहे आणि जो रिवॉर्ड्स आहेत, पेशंटला जो रिलीफ भेटतो, they praise you lot and you get lot of satisfaction after doing a kind of surgery. पण खरं सांगू, ऑर्थोपेडिक वॉज नन ऑफ माय बिझनेस. ॲब्सोल्युटली. मी ते माझ्या स्वप्नात पण नव्हतं. बट समहाऊ आय कुडंट स्कोर्ड मच अँड मला डिप्लोमा ऑर्थोपेडिककडे वळावं लागलं. आणि त्याचं सगळं श्रेय मी माझ्या आजोबाला देईल, माय मॅटर्नल ग्रँडफादर. अँड ही वॉज व्हेरी एज्युकेटेड पर्सन अँड ही वॉज लॉयर ॲट दॅट टाईम इन लाईक आफ्टर लाईक इन 1960s and 70s. अँड ते म्हणायचे की ऑर्थोपेडिक एंड ब्रँच आहे अभिषेक आणि यू शुड गो फॉर ऑर्थोपेडिक सर्जरी. ठीक आहे, सर्जरी नाही भेटली तरी चालेल, पण ऑर्थोपेडिक सर्जरी भेटले ते पण काही वाईट नाही. आणि मग तिथून मग मी ऑर्थोपेडिक घेतलं आणि इट वॉज लाईक किक ॲज स्टार्ट. म्हणजे तो एवढं किक झाली. आणि देन आय रिअलाइज की अरे, माझ्या ज्या सगळ्या स्किल आहेत आणि
फनी पार्ट की ऑर्थोपेडिकला आहे ना, तुमच्या लँग्वेजमधले हे सगळे असे कार्पेंटर लोक म्हणतात. ट्रूली वी आर कार्पेंटर. वी आर कार्पेंटर ऑफ बोन, वी फिक्स द बोन. डेफिनेटली. आणि अशा खूप सगळ्या चर्चा फक्त आणि फक्त शहरातील एकमेव लाईव्ह रेडिओ स्टेशन माय FM वर. चलो अच्छा सुनते हैं. शहरातील एकमेव लाईव्ह रेडिओ स्टेशन 94.3 माय FM वर तुम्ही ऐकत आहात. ब्रॉट यू बाय केरवेल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर, बंदिगा नामे रसिक. आणि आज केरवेल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सेंटरचे डॉक्टर अभिषेक शिंदे सर आपल्या बरोबर आहेत. सर, मग तुमचा त्यानंतरचा प्रवास कसा झाला? मग then I entered into orthopedic, then I completed my graduation. Then afterward I decided to go for fellowship in joint replacement and arthroscopy, because orthopedic is very vast branch. Though they said that it's a end branch, it's not like that. Like there are pediatric orthopedic, there is joint replacement, there is arthroscopy, there is a spine, there is ortho-onco. There are many of subspecialty, and then I developed an interest in joint replacement and scopy, and from there only that time, that was way back in 2000, I guess 12-13, I decided for joint replacement, and that time I applied for my international fellowship in different parts of the world, and fortunately I got selected for Singapore. Nice. So that was Tan Tock Seng Hospital in Singapore. I worked over there. I was a part of Singapore Medical Council. I worked for 1 year, and from that point of time only I got to know that medical field has moving ahead with the technology as well. Right. Like we have come to the robotic era nowadays, but that time we used to do the computer navigation. That was way back 10-15 years back. And then I was so much of fascinated with this the navigation, computer navigation, patient specific instrumentation, and I was so amazed. I thought, no, this is the future of joint replacement, or this is the future of medical sciences. And मग ते असं सिंगापूर करून मग पुन्हा साऊथ कोरिया, बऱ्याचशा इंटरनॅशनल फेलोशिप, अँड देन फायनली एक थोडंसं कन्फ्युजन होतं की मुंबईला खूप वर्ष शिकल्यानंतर असं वाटतं की मुंबईचं खूप अट्रॅक्शन होतं, आणि मग ते कन्फ्युजन होतं की मुंबईमध्ये सेटल व्हावं का औरंगाबाद किंवा संभाजीनगर आताचं. तर देन आय फायनली डिसाईड की नाही, आपल्याला संभाजीनगरलाच. मुंबईचं ट्रॅफिक आणि मुंबईच्या ह्याला नकोच रे बाबा. बेसिकली आई वॉन्टेड टू बी इंजीनियर. ओह, सो ये नहीं पता था कि डॉक्टर के पीछे यहाँ पे एक इंजीनियर भी बनना चाह रहा था कोई. तो ये सुनकर बहुत अच्छा लगा. वैसे मैंने भी फ्लो में आके ना इंजीनियरिंग को एडमिशन ले ली थी, ठीक है. तो मेरा मैथ्स कोई बहुत सॉलिड अच्छा नहीं था. मेरा कॉन्फिडेंस इतना कि मतलब मैंने 10th में भी 52 लिए थे मैथ्स में, फिर भी मैंने पॉली को एडमिशन लिया इलेक्ट्रिकल में, ठीक है. M1, M2, M3 मुझे तीनों में 40 है. तो देन आई वाज लाइक, कितना कॉन्फिडेंस भरा है मुझ में. एंड आफ्टर दैट डिप्लोमा आई हैव डिसाइडेड, नो, ये हमसे ना हो पाएगा. ओके, आई हैव टू क्विट. मुझे बोलना अच्छा आता है, तो मैं सोच रही हूँ कि मैं रेडियो में जाऊँ. एंड देन मेरी रेडियो की जर्नी ये शुरू हुई. अभी लगता है द वे यू टॉक आई शुड बी आरजे देन. नहीं, मुझे मेरी सीट बचा लेनी चाहिए वैसे. सो ऐसी कई सारी बातें होंगी सिर्फ और सिर्फ माय FM पर. स्टे ट्यून. 94.3 माय FM वर शो सुरू आहे हॅपी इव्हनिंग, ब्रॉट यू बाय केरवेल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर, बंदिका नामे रसिक. आणि आज हॅपी इव्हनिंगमध्ये आपल्याबरोबर आहेत डॉक्टर अभिषेक शिंदे फ्रॉम केरवेल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल एंड रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सेंटर. ओके, सो ये तो रही आपकी जर्नी सर. यू नो, बहुत सारे मिथ होते हैं, बहुत सारे लोगों को बहुत सारे सवाल होते हैं, जैसे की हम लोग रोबोटिक के बारे में भी बात कर रहे थे. सो मी ना एक छान मीम वाचला होता, आणि दॅट मीम होता की कुणीतरी असं विचारलेलं की खरंच रोबोट येतो का सर्जरी करायला, येतो का खरंच? नाही, तो जो रोबो 3.0 जो ऐश्वर्या आणि चिट्टीचा आहे ना, तो रोबो नाही आहे बरं का. म्हणजे आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की काही चिट्टीहून ऑपरेशन नाही करत. सो इट इज बेसिकली इट्स रोबोटिक सर्जरी पर से, दॅट टू इन ऑर्थोपेडिक और जॉइंट रिप्लेसमेंट इज अ रोबोटिक असिस्टेड सर्जरी
where in the case always it is like that. when you fly, okay, like when you entered into the aeroplane, you required pilot, right? Right. So pilot for take off and Landing के लिए. इसके लिए पायलट की जरूरत होती है. Right. So same is, and then the flight goes in auto mode. Okay, but pilot have a control over throughout his journey, right? Right. So same is with the robotic joint replacement surgery. Though robot is performing or robotic is assisting, it's not the robot who is performing, it's the robot is assisting, and the key person is a doctor, of course. So he is the key person. He operates and he commands and controls the robot. समझे अभी, मतलब ये सवाल अभी मत पूछिएगा, बिकॉज ये सवाल बहुत बहुत ज़्यादा आता है, सुनने को भी मिलता है. सो ऐसी कई सारी बातें होंगी यार सिर्फ और सिर्फ माय एफएम पर. मीनवाइल आपके लिए खास आ रही है राहत फ़तेह अली खान साहब की प्यारी सी आवाज़. आई कितना रहा माय एफएम. चलो अच्छा सुनते हैं. हाँ जी, मैं क्या जी, हैप्पी वाली इवनिंग है. 94.3 माय एफएम वर शो थ्रू है हैप्पी इवनिंग, ब्रॉट यू बाय केअरवेल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर. वंदिका नामर सिकाणी आज एक्सक्लुझिव्ह आपल्याबरोबर आहेत डॉक्टर अभिषेक शिंदे फ्रॉम केअरवेल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल एंड रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सेंटर. आपकी लाइफ ना, मतलब मुझे ऐसा लगता है कि बहुत सारे काम के साथ होती है, ठीक है, मतलब एक परफेक्ट शेड्यूल नहीं होता है, बट बेसिकली हम अक्सर सभी को गाइड करते हैं कि शेड्यूल अच्छा होना चाहिए ज़िंदगी का, है ना. तो मुझे ये पूछना है कि ये सारे भीड़ भाड़ में, इतने सारे काम में खुद को मोटिवेट कैसे रखते हो आप? तो आपका जियो दिल से मंत्रा क्या है? दैट्स जियो दिल से मंत्रा. दैट्स द एब्सोल्यूट अँड इम्पॉर्टंट क्वेश्चन. आय वुड लव टू आन्सर दिस. माझ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो, रसिका इज बिहाइंड मी सिन्स लास्ट 2 months फॉर गेटिंग दिस इंटरव्यू, बट फॉर्च्युनेटली शी कुड catch hold of me, and I am here on live on air with you guys. So but definitely the one funda is clear. The health is wealth. जान है तो जहान है. अपना प्रधानमंत्री का भी यही ब्रीद वाक्य है कि जान है तो जहान है. So you need to give at least 1.5 hours to yourself, and that I do it regularly because I am passionate about gym. So I go to gym daily. Not daily, but at least 4 times in a week. I definitely go to the gym. I spend the time in a gym, and I spend time doing at least once in a week like yoga, once in a week like CrossFit, and rest of the like the muscle training and these all training programs. So definitely health is important. Agar your body, your joints, your muscles, your brain, your all the activities, heart, liver, everything is perfect, then and then only you can go all the way down, like it's even for 70s and 80s, and whatever the passion you follow, you can do it if you have good kind of health. So I would rather suggest you कि आपको किसी को भी मेरे पास आने की ज़रूरत ना पड़े उनके घुटने के लिए या फिर उनके हिप जॉइंट के लिए. I bless you, all of you, to have good joints and to have healthy diet and the sleep. The 7 hours of sleep is very important. Though you know Rasika, you know my schedule, but I still make sure that I'll take at least 7 hours of sleep. भले वो टाइमिंग फिक्स ना हो, but I make sure that I'll take 7 hours of sleep. And diet, obviously the diet is like you should have the healthy and balanced diet. You fix your timings of eating, you fix your timings of the what you are eating, and your protein, and it should be sufficient amount of protein, sufficient amount of all nutrients like antioxidants, essential vitamins, essential amino acid, because all these amino acids and nutrients are your building blocks, and that will keep your brain, heart, your joints, muscle healthy, and that will help you to stay away from us. डेफिनेटली. ये वाली जो ट्रिक है ना, ये कोई नहीं बताएगा, ठीक है, हमसे दूर कैसे रहा जाए. ये स्पेशल है भाई. आइकत रहा हमारे एफएम. चलो अच्छा सुनते हैं. हाँ जी, मैं क्या जी, हैप्पी वाली इवनिंग है.
शहरातील एकमेव लाईव्ह रेडिओ स्टेशन 94.3 मा FM. तुम्ही ऐकत आहात. शो सुरू आहे हॅपी इव्हनिंग, ब्रॉट यू बाय केअरवेल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर. वंदिका नाम आहे रसिका आणि आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर अभिषेक शिंदे फ्रॉम केअरवेल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल एंड रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सेंटर. सो यूथ में ना एक दिक्कत अभी बहुत देखने को मिलती है. हर कोई यही बोलता है यार थोड़ा सा चलने पे पैर दर्द कर रहे या फिर हम लोग जब हिंदी में बोलते हैं कि यार पैर में ना चिट्ठी आ गई. तो ये चीज मतलब क्यों होती है आणि ही क्वेरी ना खूपदा आलेली आहे. सो म्हटलं एकदा विचारावं. अगदी बरोबर रसिका. म्हणजे आजकाल आहे ना, म्हणजे आता जग सगळं एवढं ॲटोमॅटिक झालंय. तू विचारलं की रोबोटिक ना, आता काही वर्षानंतर मी तर म्हणाल की असा इरा पण नाही की विल बी ड्रिव्हन बाय AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. 10 वर्षानंतर आय विल नॉट बी सरप्राइज इफ आय एम स्टँडिंग हिअर and operating in your city of Nagpur. Right. So that time will also come, because we humanized are so much human, are so much covered with this kind of machine, and that's why we are lagging behind. AC कार से उतरते हैं, AC रूम में जाते हैं, AC ऑफिस में जाते हैं, वी आर नॉट गेटिंग इनफ सन एक्सपोजर, वी आर नॉट डूइंग इनफ एक्सरसाइजेस. So all these पैर में दर्द होना, काफ में क्रैम्प्स होना, that is because of one, dehydration. You are not keeping yourself dehydrated. Second, you are not taking good amount of calcium and vitamin D. You are not exposed to sun. You are not doing enough amount. Like if normal science, or there are a lot of scientific studies which shows you should at least walk 10,000 steps in a day. Right. So वो जितना आप चलोगे, जितका जास्त तुम्ही त्या पायऱ्या म्हणजे चालताल, तितकं जास्त तुम्हाला तुमचे जॉईंट्स आणि तुमचे मसल्स ॲक्टिवेट राहतात, आणि तेवढं तुमच्या शरीरामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि विटॅमिन डी तयार व्हायला मदत होते. आणि तेच आपण लॅगिंग आहोत त्याच. आणि यूथबद्दल ते बोलल्याबद्दल दुसरं महत्त्वाचं म्हणजे मला म्हणजे आय गेट शॉक्ड अँड सरप्राईज दीज the addiction, which is very important. The youth are getting addicted for alcohol, smoking and drugs. You must have heard all these drug rackets in Pune, and it's just doorstep away. So be aware, and that's most important. So be aware of not getting addicted, and be aware that you should have enough time for yourself and to have good health and good sleep and good diet and enough exercise. Exactly, and that's what matter, और भी कई सारी बातें हैं यार. ऐकत रहा मा FM. चलो अच्छा सुनते हैं. हाँ जी, मैं क्या जी हैप्पी वाली इवनिंग है. 94.3 मा FM वर शो सुरू आहे हॅपी इव्हनिंग, ब्रॉट यू बाय केअरवेल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सेंटर. वंदिका नाम आहे रसिका आपल्याबरोबर आहेत आज एक्सक्लूसिवली डॉक्टर अभिषेक शिंदे, ज्यांच्याशी आपल्या चर्चा सुरू आहेत. सर, मैं आपसे एक सवाल ये जानना चाहती हूँ कि आपके अब तक के सफ़र में ना कोई एक ऐसी केस रही होगी, एक ऐसी पेशेंट जिससे अटैचमेंट तो हर किसी से होती है वैसे अटैचमेंट, बट एक ऐसा केस जो बहुत स्पेशल रहा और आपको अब तक याद है. काफ़ी सारे केसेस है स्पेशल रहने के लिए. देयर इज वन एक फीमेल पेशेंट होती थी. शी वाज जस्ट 21 ईयर ओल्ड and she was not able to walk. She came on the wheelchair, and if you through this channel I would like to appeal the people. I have my YouTube channel as well. It's by the name of Dr. Abhishek Shinde, and you can see on that YouTube channel I put her video before operation and after operation. Literally she was walking crisscross. Okay, उसको सीजर गेट बोलते हैं. So she was not able to walk. She was a patient of aplastic anemia, and because of that the hip joint was destroyed because of aplastic anemia, and she was crippled. And she was not diagnosed properly initially. असं होतं की तिला स्पाईनचा प्रॉब्लेम आहे, स्पाईनचा. then when I examined her properly, then I got to know that here there is some problem in hip joint, not in spine joint. Then I came to know after doing X-rays and MRI, she has the avian of hip,
which is very rampant after COVID. You must have heard avascular necrosis of hip has increased a lot after COVID, because COVID virus itself is causing avian. The drugs which are used for COVID, like remdesivir, steroid, they are also potential factor for the avian of the hip. And we have seen before COVID we used to operate hip replacement like hardly 3-4 in a month. Now we are operating 4, 5, 6 means per day one, you can say per day one hip replacement has been happening because of this post COVID area. So she was crippled, she was not able to, she had this aplastic anemia, she had cute little baby, she was just 1 and 2 years old, and she was her mother was so crying because she was not able to take care of her, and I operated on her. It's been now 5-6 years. You can see on my YouTube channel, she's walking pretty well, she's taking care of her child, and she's blessing, she's doing pretty well. वाओ, यू नो ये सब बताते वक्त जितना आप इमोशनल हो गए थे अभी राइट नाउ, आई कैन अंडरस्टैंड, बिकॉज वो होता है ना जस्ट बिफोर एंड आफ्टर लोगों के लिए एक वीडियो होता है, बट द पॉइंट इज़ कि उस जर्नी के साथ एक डॉक्टर के साथ एक पेशेंट भी उतना ही जाता है. सो आई गेस डॉक्टर्स की ना यही खास बात है यार कि ये दूसरों के लिए काफ़ी कुछ कर देते हैं जो अपने को पता भी नहीं होता है. सो ये एक्चुअली इंस्पायर करने वाली जैसी चीज़ है. थैंक यू सो मच फॉर शेयरिंग सर. मीनवाइल दिस अमेजिंग ट्रैक फॉर यू. ऐकत रहा माय एफएम, चलो अच्छा सुनते हैं. हाँ जी, मैं क्या जी, हॅपी वाली इव्हनिंग आहे. 94.3 माय एफएम जे आहे शहरातील एकमेव लाईव्ह रेडिओ स्टेशन, कारण आम्ही स्टुडिओमध्ये बसून लाईव्ह तुम्हा सगळ्यांशी गप्पा मारतो. शो सुरू आहे हॅपी इव्हनिंग, ब्रॉट यू बाय केअरवेल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर. वंदिका नाम आहे रसिका, अँड ऑफकोर्स यार आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर अभिषेक शिंदे सर, ज्यांच्याशी आपण खूप सगळ्या गप्पा मारल्यात, सुंदर अशा इन्साइट आज आपल्याला मिळाल्यात. सर, जाता जाता सगळ्यांना काय मेसेज तुम्ही कन्वे करा? नहीं, मैं ये तो यही मैसेज कन्वे करना चाहता हूँ कि स्टे पॉजिटिव, स्टे हम्बल, एंड लुक आफ्टर योर सेल्फ, स्टे हेल्दी, एंड शो सुनते रहिए हैप्पी इवनिंग विथ योर तुमची लाडकी आरजे रसिका. थैंक यू सर, थैंक यू सो मच, एंड आई एम श्योर कि अभी आप स्टूडियो आते जाते रहेंगे. बिल्कुल. देखो अभी ऑन एयर कह दिया आपने ना. ऑन ईयर. थैंक यू सो मच. थैंक यू. Thank you sir once again. Meanwhile, this amazing track. मेरी जीत भी ले जा, मेरी हार भी ले जा, मेरा डर Only on शहर का इकलौता लाइव रेडियो स्टेशन तुम्ही ऐकत आहात ऑफकोर्स हॅपी इव्हनिंग, ब्रॉट यू बाय केअरवेल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर. ऐकत रहा माय एफएम, चलो अच्छा सुनते हैं.